UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदादा गटाची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। अजित पवार गटाला 60 ते 65 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर दादा गट ठाम। माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाडगे आज पवार गटामध्ये प्रवेश करणार। घाडगेंना कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता। समरजित घाडगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर आहे, कागलमध्ये 100% परिवर्तन होणार। परिवर्तनासाठी माझा प्रवास सुरू, समरजित घाडगेंची प्रतिक्रिया। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात शरद पवारांचा मोठा डाव टाकण्याच्या तयारीमध्ये KP पाटील आणि AY पाटलांनी घेतली पवारांची भेट। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। अशोकराव जांभळेंनीही घेतली पवारांची भेट। उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाहीत, विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत कमळावर लढतील, राजन साळवींचं विधान। तर राजापुरातून किरण सामंतांची तयारी सुरू असल्यानं साळवीकरण शोधत आहेत गोगावलेंचा निशाणा। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरूच। पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यामध्ये तर नाहीत ना, सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना, संजय राऊतांचा सवाल। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन। राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक। उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। तर एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार। एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोक, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। तर एसटीची कृती समिती नसून किडे समिती असल्याची सदावर्तेंची टीका। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली आणि त्यामुळे लोकसभेला फटका बसला। भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। खडसेंची रंग बदलणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था। एकाला प्रस्थापित केलं आणि आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळवण्यासाठी निर्णय। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर। रेल रोको पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 आणि शाळेची तोडफोड करणाऱ्या 47 जणांची जामिनावर सुटका। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। 100 ट्रॅक्टर 20 बैलगाड्यांसह मोर्चा मुंबईकडे रवाना। मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा। आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यांत 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्यात 3 दिवसात मुसळधार पाऊस। अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित। 25 जनावरांचा मृत्यू। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर। मराठवाड्यात पूर परिस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार। नागपुरात प्रसिद्ध मारबत उत्सवाला लोकांची मोठी गर्दी। नागपूरमधील ऐतिहासिक मारबत उत्सवाचं यंदा 144वं वर्ष। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर। नव्या विधेयकात दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।